औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. ख्रिस्त सेना युथ फाउंडेशन कडून 1 एप्रिल 2026 रोजी देवाचे ज्ञान सगळ्यांना पोहोचण्यासाठी पवित्र शास्त्रातील काही भाग घेऊन प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. पास्टर संजीव मोरे यांनी ही प्रार्थना केली. त्यामध्ये पास्टर राजरत्न जंगम, पास्टर सागर तांबोळू, पास्टर जॉन दिनकर, पास्टर शांतराज जंगम, निरंजन उजागरे, ख्रिस्ती समाजाचे माजी अध्यक्ष अशोक तंबोळू, पेरेश कुंशिकार, रवी जंगम, राजू मेटपेरुलू, रामू मेत्रे, देविदास मेत्रे, सर्व ख्रिस्ती सेना युथ फाउंडेशन सभासद उपस्थित होते. तसेच गुड फ्रायडे व ईस्टर संडे निमित्त ख्रिस्तर सेना युथ फाउंडेशन कडून 3 एप्रिल 2026 या दिवशी पानपोई उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी सर्व सेवक, वडील मंडळी उपस्थित होते. पास्टर सागर तांबोळू यांनी प्रार्थना करून सुरुवात केली. त्या ठिकाणी पास्टर योहान काने पागुलू, पास्टर राजू परंगपाग, अशोक तंबोलू, रवी जंगम, योहान सातालोलू, नागेश कुडक्याल, लाजर सातालोलू, अभिषेक सोनवणे, प्रकाश जंगम, शांतराज मेत्रेकर, आकाश कुंशिकर, आकाश कानेपागुलू, विजय जंगम, सागर सातालोलू, येशू सातलोलू, प्रकाश सायबोलू आदींची उपस्थित होती. तसेच येलगुलवार शाळेत मूकबधीर मुलांना अन्न वाटप करण्यात आले. सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ख्रिस्त सेना युथ फाउंडेशन मधील सर्व सभासद, संस्थापक सुरेश फराड, अध्यक्ष सुनील खाडे, उपाध्यक्ष जोहान तांबोळू, खजिनदार एम्मान्युअल सातोलोलू, सल्लागार भीमराज गोण्याल, रजत आसरेडी, अभिज्ञान सुंदर कुडक्याल, प्रकाश जंगम, प्रकाश कुंशिकर, येशू सातालोलू, प्रकाश सायबोळू उपस्थित होते. ख्रिस्त सेना युथ फाउंडेशनच्या वतीने अनेक वर्षापासून कार्यक्रम हाती घेतात आणि विशेष करून आज गुड फ्रायडेच्या दिवसानिमित्त आणि खरोखर जगभर आज गुड फ्रायडे साजरा करत असताना या गुड फ्रायडेचे औचित्य साधून त्यांनी जे पानपोईचं उद्घाटन केलेलं आहे. खरोखर येशू ख्रिस्ताने आत्ता सांगितल्यासारखं वधस्तंभावरचे 7 शब्द असू द्या किंवा या शमरोनी स्त्रीला पाण्याची गरज होती. तिला म्हटलं येशू ख्रिस्तांनी जर पाणी मला दिलं तर पुन्हा ताण लागणार आहे. जेव्हा मी पाणी देईन तुला कधीही ताण लागणार नाही. म्हणजे येशू ख्रिस्त शारीरिक आणि आत्मिक ताण मागवणारा देव आहे. आणि तेवढंच नाही तर तुम्ही जे ताणलेले आहेत ना त्यांना पाणी द्या, केलेले आहेत त्यांना अन्न द्या, जे निवस्त्र आहेत त्यांना वस्त्र द्या, असं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. फक्त सांगितलेलं नाही, येशू ख्रिस्ताने जगाला संदेश देत देत त्यांनी स्वतः कृतीमध्ये केलेला आहे. म्हणून त्यांचं प्रेरणा घेऊन, त्यांचा आदर्श, प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर्श घेऊन आज ख्रिस्त युथ फाउंडेशनच्या वतीने जे उपक्रम घेतलेले आहे ते कौतुकास्पद आहे. आणि विशेष करून या संस्थेचे संस्थापक सुरेश भाऊ फरड, त्याचप्रमाणे अध्यक्ष सुनील भाऊ खाडे, त्याचप्रमाणे खजिनदार एम्मान्युअल सातालोलू, त्याचप्रमाणे सल्लागार भीमराज गोण्याल, रजत आसरेड्डी, या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. खरोखर समाजाला आज ख्रिस्ती लोकांचं एक वेगळं लोकांना विचार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक मेसेज, असा संदेश आपण पाठवतो की समाजाच्या उपक्रमासाठी ख्रिस्त सेना युथ फाउंडेशन ख्रिस्ती समाजसेवासाठी एक उपक्रम राबवत आहे. हे देखील समाजामध्ये एक चांगला संदेश जातो. आणि हे येशू ख्रिस्ताचा संदेश आहे, एक गीत आहे, एक उदाहरण आहे. त्यांनी ते ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करा. जे ताणलेलं पाणी द्या. आज इथं रोडवरून जात येत असताना अनेक लोकांना पाण्यासाठी भयानक असं त्रास होतो. हे पाणी ठेवल्यामुळं त्यांची तहान तर भागतं. त्यावेळेस ख्रिस्ताविषयी देखील त्यांनी समजून घेण्याचं एक चांगलं उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी आलेले आमचे साहेब, सिद्धगणे साहेब, आमचे भाऊ रवी यांना, अशोकांना तंबोळू, असं सागर तंबोळू, त्याचप्रमाणे सोनवणे ब्रदर आणि सर्व पदाधिकारी जमलेले सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि विशेष करून जे पदाधिकारी आहेत त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. त्यांनी ख्रिस्त सेना युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेलं आहे. खरं तर माणसाला आपले वकील साहेब सांगितल्याप्रमाणे पाणी
एक मनुष्याचं जीवन आहे. पाणी खूप महत्त्वाचं आहे. एक वेळ माणूस अन्न नसेल तर जगेल, पण पाणी पाहिजे. त्याच प्रकारे येशू ख्रिस्त आज आपण गुड फ्रायडे म्हणजे हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश हेतू येशू ख्रिस्त आज त्याच्या स्मरणार्थ मेलेला दिवस म्हणजे वधस्तंभावरती प्राण अर्पण केलेला दिवस. मग त्यामध्ये देखील त्यांनी क्रूसावरती 7 वचन त्यांनी शब्द मरणाच्या अगोदर उद्गार केलेले 7 वचन. त्यापैकी 5वं वचन तहान लागलं. म्हणजे पहा येशू ख्रिस्ताला देखील तहान लागली. का बरं तहान लागलं त्यांना? का बरं तहान लागलं येशू ख्रिस्ताला? म्हणजे त्यांनी त्या शरीराने फार वेदना, त्या शरीराने फार दुःख, फार कष्ट हे सर्व सहन केले. संपूर्ण म्हणजे शास्त्रलेख जेव्हा संपूर्ण होतं तेव्हा तहान लागली. म्हणून एक 7 वचनापैकी एक वचन म्हणजे पाणी म्हणजे किती महत्त्व आहे पहा. हा कार्यक्रम आज ख्रिस्त सेना त्यांनी हाती घेतला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून मी आभार मानतो. त्यांचा कार्यक्रम आजच नव्हे, अनेक कार्यक्रम त्यांच्यासाठी नव्हे, लोकांना उपयोग येण्यासाठी कार्यक्रम करावा असं मी आभार मानतो. थँक्यू. आज या गुड फ्रायडे निमित्ताने शुद्ध या सर्व बापासाठी स्वतःचं प्राण अर्पण केले. आणि आज अर्पण केलेले दिवस गुड म्हणतात. लोक गुड म्हणतात, असं का बरं म्हणतात? गुड म्हणजे येशू ख्रिस्ताला म्हणून ते दुःख आहे, पण आपल्यासाठी गुड आहे किंवा मानवासाठी गुड आहे. कारण का आपला पाप त्यांच्या रक्ताच्याद्वारे पापाचा क्षमापणा मिळतो, म्हणून आपल्यासाठी ते गुड आहे. या गुड फ्रायडेच्या निमित्ताने ख्रिस्त सेना यूथ फाउंडेशनच्या वतीने जे काही पाणीपोईचं कार्य हाती घेतले ते कार्यक्रम चांगला ते आशीर्वाद होऊ दे. आणि असंच ख्रिस्त सेना यूथ फाउंडेशनचे संस्थापक सुरेश पराड, अध्यक्षा नील काळे, उपाध्यक्षा जवान तंबोळू, खजिनदार इमानुएल सातलोलू आणि सल्लागार आपला लक्ष्मण गोन्याल, भीमराज गोन्याल असंच आणि बाकीचे रजत आसरेड्डी सर्व जण असंच कार्यरत असतात. त्यांचे ग्रुप सगळे देवाचा आशीर्वाद करतात. ग्रुप असं ते कार्य चांगलं समाजसेवा कार्य असं करत जावं म्हणून देवजन प्रार्थना करू शकतो. त्या माध्यमातून आज आपण चांगलं उपक्रम राबवलेला आहे. जे पाणी जे आहे माणसासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि गरजेचं मानलं जातं. माणसाच्या आयुष्यामध्ये जर पाणी नसेल तर ते माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी एक कमीपणा असतो म्हणतो ना आपण. अन्न एक काय मला उशिराने मिळालं तरी चालेल, पण वेळेवर जर पाणी मिळालं नाही तर माणसाचा जीव देखील संपुष्टात येऊ शकतं. अशा मूलभूत एक सुविधा आपण यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपण लोकांना पुरवण्यासाठी, आणि अशा वेळेस जे उन्हाळ्याचा दिवस असतं अशा वेळेस आपल्याला सरकारकडून काही योजना मिळत नाही, पण जर आपण असं सोशल जे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जर असं प्रयत्न केलं तर एक समाजामध्ये खूप मोठं एक चांगलं पॉझिटिव्ह मेसेज जातं. तर त्या अनुषंगाने यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून जे आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे त्याला आम्ही शुभेच्छा देतो. प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये खूप पुढे आणि समाज उपयोगी आणि समाजाच्या हिताचे नेहमी आपण उपक्रम राबवतो. या कडक उन्हाळ्यामध्ये पण समाजाचा विचार करणारं ख्रिस्त सेवा फाउंडेशन आहे. तुम्हाला योजना सुचली किंवा समाजासाठी आपण या उन्हाळ्यामध्ये बी काय करू शकतो, आणि वाटसरूंची येणाऱ्या जाणाऱ्यांची ताण भागवण्यासाठी जे तुम्ही पानपोई स्थापन केली, खरोखर तुमचं कार्य खूप कौतुकास्पद आहे. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि असं कित्येक काम परमेश्वर तुमच्याकडून करून घेऊ आणि देव सर्व तुम्हाला आशीर्वादित करू. ఆమేన్. అన్నిటిని దీవించింది ఆశీర్వదించిన తండ్రి, వాళ్ళ కష్ట సుఖాలను తోడై నడిపించమని పెట్టుకుంటున్నాను తండ్రి. ఇక్కడ ఉన్న బిడ్డల విషయంలో ప్రార్థిస్తున్నాను, తోడై నడిపించమని పెట్టుకుంటున్నాను తండ్రి. వారికి ఉన్న ఇబ్బందులన్నింటినీ సమస్యలను మీరే దూరం చేసి బిడ్డల ప్రతి ఒక్కరిని దీవించండి. యేసుక్రీస్తు పేరటాడు పెట్టుకున్నాను తండ్రి. ఆశీర్వాదం తీసుకున్నాను. देव पित्याचं प्रेम, येशू ख्रिस्ताची पवित्र आता सर्व
या ठिकाणी आपण एकत्र जमलेलं कारण म्हणजे जगाचा लोकरक्षक प्रभू येशू ख्रिस्त यांचा पुनरुत्थानाचा दिवस आहे. त्यांनी क्रूसावरती सर्व मानव जातीसाठी, पापी लोकांसाठी, केवळ ख्रिस्ती नव्हे अनेक जाती धर्मांसाठी, अनेक लोकांसाठी त्यांनी आपलं प्राण अर्पण केलं. प्राण अर्पण करून तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार ज्या दिवशी वधस्तंभावरती त्या येशू ख्रिस्ताला प्राण अर्पण केलं त्यांनी स्वतःहून, त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांनी पित्याने त्यांना येशू ख्रिस्ताला उठवलं. म्हणजे आज विजय मिळवलेला दिवस आहे. ख्रिस्ती लोकांना फार महत्त्वाचा आणि विजयाचा दिवस म्हणजे आज. त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तसेच आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपले अशोकअण्णा तंबोळ सर्वांचे लाडके, त्यांचं देखील वाढदिवसानिमित्त आणि ईस्टर संडे निमित्त मूकबधीर लोकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे आज. आणि विशेष करून म्हणजे अशोकअण्णा तंबोळ यांच्याविषयी बोलावं म्हणजे त्याने केवळ ख्रिस्ती समाजासाठी नव्हे अनेक समाजासाठी एक आदर्श व्यक्तीसारखी अनेक समाजासाठी त्याने धडपड आणि धावणे, प्रत्येकांचा सुखदुःखात सहभाग त्यांचा असतो. त्याबद्दल त्यांच्या वतीने देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज ख्रिस्त सेना युथ फाउंडेशनचे सर्व सदस्य, संस्थापक अध्यक्ष सुनील भाऊ बरड, तसेच अध्यक्ष सुनील भाऊ खाडे, त्याप्रकारे आपले भाऊ खजिनदार इमानुएल सातोलू, त्यानंतर उपाध्यक्ष ब्रदर इव्हान तंबोळू, त्यानंतर अनेक आपले सल्लागार भीमराजांना बोलण्याल आणि अनेक सदस्य या ठिकाणी अण्णावर प्रेम करणारे आमचे वडीलवर्ग, मोठे अण्णा, व्यवहारांना, त्याप्रकारे समाजाचे माजी अध्यक्ष रविअण्णा जंगम, त्याचप्रकारे नागेशांना पुडक्यार आणि सामाजिक कार्यकर्ता अमितांना मंचिले, आमचे भाऊ सोमोने ब्रदर, सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून अशोकअण्णाला शुभेच्छा देण्यासाठी, त्याचप्रकारे ईस्टर संडे एक सण मोठा उचला. आज केवळ भारत देशामध्ये नव्हे, प्रपंच देशामध्ये, सर्व देशामध्ये हा सण मोठ्या प्रमाणे साजरा होतो. त्यानिमित्ताने अशोकअण्णाला ख्रिस्त सेना युथ फाउंडेशनच्या वतीने आणि इथं बसलेल्या सर्व लहान थोर विद्यार्थी त्यांच्या वतीने त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. ಆ ಪಿಲ್ಲಗೆ ಆಯವರೆಗೂ पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. एनसी वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.